जय रघुनंदन जय सिया राम. जय श्रीराम. मंडळीनो, 22 जानेवारीला अयोध्येत भव्य अशा मंदिरात श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळाही तेव्हाच संपन्न होणार आहे. आपल्या हिंदू अस्मितेचा मानबिंदू पुन्हा एकदा ठळकपणे जगासमोर अभिमानाने तळपणार आहे. या निमित्ताने त्या दिवशी देशभरात पुन्हा एकदा दीपोत्सव साजरा केला जाईल आणि या आनंद सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं परम भाग्य आपल्या सगळ्यांना लाभतंय. ही पण त्या श्री प्रभू रामचंद्राचीच कृपा म्हणायची. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात काही ना काही कार्यक्रम सुरू आहेत आणि यापुढेही ते होत राहतील. आपलाही त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग सहयोग असणार हे नक्की आहे. पण जर काही कारणाने आपण सक्रिय सहभाग घेऊ शकत नसाल तर त्या दिवशी रामनामाचा जप मात्र आपण घर बसल्या नक्की करू शकतो. किंबहुना रोज किमान एक माळ म्हणजे 108 वेळा श्रीराम जय जय राम असा जप करावा, असा निश्चय आपण सगळेजण करूया. खरंच काय आहे बरं असं रामनामात? का बरं करावा श्रीराम नामाचा जप? तर या श्रीराम नामाची महती सांगणाऱ्या माझ्या एका लेखाचं अभिवाचन मी आज सादर करतोय. या लिखाणाला आधार लाभला आहे तो परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या प्रवचनांचा. चला तर मग ऐकूया श्रीराम नामाचा महिमा. लेखन आणि वाचन बिंदू माधव भुरे. श्रीराम नामाचा महिमा अपार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेद आधारभूत मानले गेले आहेत आणि या 4ही वेदांचे सार महाभारतात आले अशी मान्यता आहे. म्हणूनच महाभारताला पंचम वेद असं म्हणतात. या महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर केलेला उपदेश म्हणजे श्री भगवद्गीता. भग म्हणजे भगवान, वद म्हणजे वदणे वा सांगणे म्हणून ती भगवद्गीता. पितामह भीष्माचार्यांना ठाऊक होतं की श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री विष्णूंचाच अवतार आहे. इच्छा मरणाचं वरदान लाभलेल्या भीष्माचार्यांनी महाभारत युद्धात शरपंजरी असतानाच त्या अखेरच्या क्षणांमध्ये श्री विष्णू सहस्त्र नामाचा जप सुरू केला होता. अर्थात विष्णू सहस्त्र नाम हे संस्कृत भाषेत आहे, त्यामुळे प्रत्येकालाच त्याचा जप करणे शक्य होईल असे नाही. मग सहज साध्य आणि सोपं नाम कोणतं? तर ते आहे श्रीराम नाम. आता रामरक्षा स्तोत्रातील अंतिम श्लोक काय आहे पहा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे श्रीरामाचं एकदा नाम घेतलं तर श्री विष्णू सहस्त्रनाम जपणं इतकं पुण्यपदरी पडतं. म्हणजेच काय तर या श्रीराम नाम जपाने विष्णू सहस्त्रनामाचे फल प्राप्त होते. महापातकांचाही नाश होतो, कारण एकैकम अक्षरम पूसाम महापातक नाशनम असा उल्लेख श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये आला आहे. श्रीरामाचे नाम म्हणजे ओंकाराचा अनुकल्प अशी उपमा परमपूज्य स्वामी श्री गोविंदगिरी महाराज देतात. ते सांगतात की काही गोष्टी ग्रहण करताना त्याची दाहकता थोडी सौम्य करण्याची आवश्यकता असते. ओंकाराचे सौम्य, साधे, सोपे आणि सरळ रूप म्हणजे श्रीरामाचे नाम. बहु साजिरे स्वल्प सोपे फुकाचे असे श्रीराम नामाचे वैशिष्ट्य श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय. त्यामुळे श्रीराम नामाचा जप करताना उच्चारण चुकलं किंवा नियम, आसन, ध्यान वगैरे गोष्टींचं पालन झालं नाही तरी त्याची काळजी करायचं कारण नसतं. स्वामीजी म्हणतात, जसं जमिनीत बीज पेरताना ते उलट आहे की सुलट हे तपासून बघायची आवश्यकता नाही, कारण त्याची फलप्राप्ती होणं हे निश्चित असतं. तसंच श्रीरामनाम जपाचं आहे. स्वामीजी पुढे म्हणतात की श्रीराम नामात अग्निबीजाचा र, सूर्यबीजाचा अ आणि चंद्रबीजाचा म यांचा समावेश आहे. यामुळे याचा जप हा सर्व पापांचं क्षालन करून शीतलता प्रदान करतो. श्रीराम म्हणजे साक्षात सगुण साकार.
पण मग निर्गुण निराकार, तर यातही राम आहे आणि त्यालाच आपण आत्माराम म्हणतो. हे एक आत्मतत्व आहे. आत्मतत्व म्हणजे स्वतःला विसरून आत्मारामाशी एकरूप होणं. बाह्य समृद्धी आणि आतील आत्मशांती हे दोन्ही या नाम जपाने साधलं जातं. आता बाह्य समृद्धी आणि आतील आत्मशांती म्हणजे नेमकं काय? आपल्या मराठी वाङ्मयात देहली दीप न्याय असा एक शब्दप्रयोग सापडतो. त्याचा सहज समजेल असा अर्थ म्हणजे घरात असणारा एकमेव दिवा जर 2 खोल्यांच्या मध्ये ठेवला तर दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश मिळतो. तद्वत जिव्हा म्हणजे आपली जीभ ही मध्यभागी असते. त्यावर जर सतत श्रीराम नामाचे नाम असेल तर त्यामुळे आतली शांती आणि बाह्य समृद्धी हे दोन्ही प्राप्त होऊ शकेल. श्रीराम नामाची महती सांगणारी पुराणात एक कथा आहे. श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये सुरुवातीला एक श्लोक आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. देव, दानव आणि मानव या तिघांनाही हे शतकोटी श्लोक हवे होते. पण त्याचं निष्पक्षपणे वाटप कोण करणार? म्हणून हे तिघही जण भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांनी प्रत्येकी 33 कोटी असं वाटप केलं. पण शेवटी 1 कोटी श्लोक उरले. मग त्याचं वाटप प्रत्येकी 33 लाख असं झालं. परत 1 लाख श्लोक उरले. त्याचं वाटप मग प्रत्येकी 33,000 असं झालं. शेवटी 1,000 श्लोक उरले. मग भोलेनाथांनी त्याचं नंतर प्रत्येकी 330 असं वाटप केल्यावर शेवटी 1 श्लोक मात्र उरला. आता याचं वाटप कसं करावं बरं? हा प्रश्न आला तेव्हा भोलेनाथांनीच तो चुटकीसरशी सोडवला. हा श्लोक आहे अनुष्टुप छंदातला. त्यामुळे त्याच्यात 32 अक्षरं आहेत. भोलेनाथांनी यातली प्रत्येकी 10-10 अक्षरं असं वाटप करून टाकलं आणि शेवटी उरलेली 2 अक्षरं त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतली. आणि तीच ही 2 अक्षरं म्हणजे राम. साक्षात भोलेनाथांना ज्या राम नामाचा मोह झाला ते रामनाम म्हणून सदैव प्रत्येकाच्या ओठांवर असावं. भोलेनाथांच्या हलाहल प्राशनामुळे त्यांच्या कंठात होणारा दाह या नामाने सौम्य होऊन त्यांना शीतलता प्रदान करत असावा. श्रीराम आणि पवनपुत्र हनुमान म्हणजे वायू, श्वास यांचा नातं अतूट. म्हणूनच कदाचित मनुष्य जेव्हा अखेरचा श्वास घेतो तेव्हा त्याच्या जीवनातील राम संपला असं म्हटलं जातं. कारण त्या ओठांवर आता कधीच रामनाम येणार नसतं. म्हणूनच राम नामाचा जप सदैव ओठांवर असावा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय श्रीराम. मित्रांनो, येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामनाम जपाचं महात्म्य सांगणारा हा माझा अल्पसा प्रयत्न. आपल्याला आजचं प्रसारण कसं वाटलं ते कमेंट्समध्ये लिहून अवश्य कळवा. जर आवडलं तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या ग्रुप्सवर मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, आजपासून रामनामाचे जप मात्र नक्की सुरू करा. श्रीराम जय राम. जय जय राम. नमस्कार.